अस्सलाम वालेकुम। मैं शकील शेख, कांग्रेस का कार्यकर्ता, उपाध्यक्ष कांग्रेस का 20 से लड़ने वाला हूँ। हमारे शिंदे साहब, परिणीताई, खासदार हमारी सोलापुर की सागर सम्राट, उन्होंने मुझे चांस दिया है, वादा किया है कि टिकट दे तू बोल के, इसलिए मैं कोशिश कर रहा हूँ लड़ने की। क्या समस्या है प्रभाग क्रमांक 20 के जो अब तक पूरे नहीं हुए? बहुत से है उधर, गटार के मसले, लाइट के है, फिर 80 फुट का रोड है जो नहीं हुआ अभी तक, जो हड़ताल आ रहा है। हालांकि पूरे उसका काम हुआ 80 फुट रोड का, मतलब रोड अभी तक तैयार नहीं हुआ 80 फुट का। रोज़ बच्चंदा की तकलीफ है, रोज़ एक्सीडेंट होता है, रिक्शे वाले आड़े टीड़े लगाते हैं, कोई भी ख्याल नहीं देता है वहाँ। विकास हुआ क्या प्रभाग क्रमांक 20 का, आपको ऐसा लगता है? 20 का तो हो जाएगा, कैसा है हम अब तक हुआ क्या, विकास हुआ क्या अब तक? हुआ थोड़ा बहुत, जैसा होने का वैसा नहीं हुआ, जैसा काम होने का वैसा नहीं वैसा। तुम अभी भी नई जिंदगी सर्वे करो, गटारा वैसे चाहे सो वैसा चाहे। अब तुम प्रभाग क्रमांक 20 से इच्छुक उम्मीदवार हैं, दावेदार हैं टिकट के, आपने आपके पार्टी के वरिष्ठ नेताओं से मांग की है, बरोबर। आपने अब तक सामाजिक काम किया है जनता की? बहुत काम है, पब्लिक बताएंगे तुमको क्या करे क्या नहीं। हम किसकी भी अड़ी अड़चन में, किसके सुख दुख में। अब नगर सेवक तो नहीं मैं इतना बड़ा है कि कुछ भी काम बड़ा काम कर सकूं, मेरे हाथ से जितना होता है उतना काम किया हूं मैं। इंशाल्लाह अगर निवडणूक के बाद पूरा नई जिंदगी का नक्शा बदल डालेंगे हम। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे। त्या अनुषंगाने आगामी काळात होऊ घातलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीचा मागणीचा अर्ज दाखल केलेला आहे। मागच्या 12 ते 15 वर्षापासून सातत्याने आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देशाचे नेते आदरणीय माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आपल्या खासदार परिणीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने जे कार्यक्रम दिलेले आहेत, हात से हात जोडो असेल, माननीय राहुल गांधीजींचा सोलापूर महाराष्ट्र दौरा असेल, त्याचबरोबर रक्तदान शिबिर असतील, नागरिकांच्या समस्या असतील, आरोग्य शिबिर असतील, अशा अनेक माध्यमातून प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि परिणीताई शिंदेंच्या आदेशानुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो। त्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या आग्रहाखातर आणि त्यांनी आग्रह केल्यामुळे आमचे सहकारी मित्र शकील शेख यांनी आज काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीचा अर्ज मागणी केलेला आहे। आणि मला खात्री आहे की आगामी काळामध्ये शकील शेखच काय, पण त्यांच्यासोबत असलेले तिन्ही उमेदवार म्हणजेच तो पॅनल पूर्णपणे आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून निवडून आणू अशी आम्ही ग्वाही देतो। आणि या प्रसंगी प्रभागातले नागरिकांनी देखील आम्हाला तशा शुभेच्छा दिलेल्या आहेत, पाठिंबा दिलेला आहे, आणि म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहोत आणि आम्ही ग्वाही देतो की आमचा पॅनल आम्ही निवडून आणणार आहे। धन्यवाद। त्या प्रभागामध्ये बघितलं तर बाबा मिस्त्री जे काँग्रेस पक्षात होते आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रहार करून निवडणूक लढवली। आता शिंदे साहेबांच्या संपर्कात त्यांनी भेट घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये लढण्याची त्यांची तयारी यायची एकंदरीत माहिती आम्हाला मिळालेली आहे। आता त्यांनी पॅनल प्रमुख म्हणून तिथं काम करणार आहे, त्यांच्याशी तुमचं बोलणं वगैरे झालेलं आहे का बाबा मिस्त्रीच्या? नाही, ते वरिष्ठ लेवलवर त्यांनी जे काय निर्णय घेतला असेल तो आत्तापर्यंत आम्हाला माहिती नाही आहे, परंतु आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करत असताना निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे। आदरणीय साहेबांनी, आदरणीय ताईंनी त्यांच्या पॅनलमध्ये आम्हाला घेतलं तर आम्ही त्यांच्यासोबत काम करू, नसेल पक्षाच्या आदेशानुसार आम्ही काम करण्यास आमची तयारी आहे। काय समस्या आहे प्रभाग क्रमांक 20 चे? मागच्या अनेक वर्षापासून तो हद्दवाढ भाग आहे, अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे, उघड्या गटारींची समस्या आहे, त्याचबरोबर रस्त्यांची समस्या आहे आणि सुरळीत पाणी पुरवठा नाही, त्याचबरोबर गाळ मिश्रित घाण मिश्रित पाणी पुरवठा त्या ठिकाणी होतो आहे। आम्ही जर त्या ठिकाणी वारंवार लोक शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, महापालिकेकडे पाठपुरावा केलेला आहे की त्या ठिकाणी ह्या समस्या सोडवण्यात याव्यात। आम्ही जर सत्तेत गेलो, आम्ही जर महापालिकेमध्ये निवडून गेलो तर निश्चितपणाने ह्या समस्या आम्ही सोडवू। आणि जो आज 8 दिवसानंतर जो पाणी पुरवठा होतो 5-4 दिवसाआड, तो आम्ही किमान 2 दिवसाआड पाणी आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर तिथं काँग्रेस कमी पडतोय असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। अजित पवार गट
आणि MIM त्या प्रभागामध्ये स्ट्रॉंग आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला? असं बिलकुल नाही आहे. असं कारण आहे, त्या ठिकाणी दलित आणि मुस्लिम त्याचबरोबर इतर समाजाचे मतदान फार मोठ्या प्रमाणात आहे. अजित पवारांना मतदान करणं म्हणजे सरळ सरळ भाजपला मतदान करण्यासारखं आहे. आम्ही करणार नाही. आज देशाची परिस्थिती बघतोय, GSTच्या माध्यमातून बघतोय, रोजगारीच्या माध्यमातून बघतोय, तरुणांचे प्रश्न बघतोय, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बघतोय. तर भाजपला आम्ही यापुढं सत्तेवर येऊ देणार नाही. भाजपला रोखण्यासाठी जे सेक्युलर पक्ष आहेत आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत. MIMची पण त्या प्रभागामध्ये मोठी भूमिका आहे. त्यांचा पॅनल निवडून आलेला आहे मागच्या निवडणुकीमध्ये 2017 मध्ये. महानगरपालिकेच्या मागच्या 2017ची परिस्थिती वेगळी होती. आजची परिस्थिती वेगळी आहे. प्रभाग रचना बदललेली आहे टोटल. आणि जो 21चा प्रभाग होता तो आता 20ला जोडलेला असल्यामुळं ते उमेदवाराचं इकडं नाही. याच्या अगोदर काँग्रेसचा पूर्ण पॅनल त्या प्रभागातून निवडून आलेला आहे. म्हणजेच आदरणीय बाबा मिस्त्री असतील, इनामदार मॅडम असतील, तर प्रवीणदादा निकाळजे असतील आणि काटकर मॅडम, असा 4चा प्रभाग त्या प्रभागातून काँग्रेसने पूर्णपणे निवडून आणलेला आहे. आणि यावेळेस देखील आम्ही तो पूर्ण निवडून आणू.